लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मागणी केलेल्या शिर्डी आणि सोलापूरच्या जागेपासून डावलण्यात आल्याने शहरात झालेल्या निर्धार बैठकीत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. महायुतीकडून स्वाभिमानाने सत्तेत वाटा देण्याची हमी मिळत नाही तोपर्यंत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीत महायुतीचे काम न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तर नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाव्यापी दौरे आणि मेळावे घेण्याचे देखील या बैठकीत जाहीर करण्यात आले. शहराच्या टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्धार बैठक संपन्न झाली. अजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीप्रसंगी राज्य सचिव दीपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरा, दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुका अध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष राजा जगताप, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुका अध्यक्ष सतीश मगर, नगर तालुका अध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड, कविता नेटके, विनोद भिंगारदेवे, प्राध्यापक विलास साठे, मंगेश मोकळ, दया गजभिये, आकाश बडेकर, निखिल सूर्यवंशी आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलं असं राजरोस म्हणणारी मंडळी आता प्रत्येक गावात निर्माण झाली. सुरेंद्रनाथ या ठिकाणी भावना व्यक्त करताना भाजपलाच नाकारलेला आहे. तो ठीक आहे, आंबेडकर चळवळीचा अजेंडा आहे, पण भाजपच्या सोबत आपण आठवले साहेब राजकारणात आहे. 2009चा झालेल्या लोकसभेतल्या पराभवानंतर आपण या महाराष्ट्रातील राजकारणात देशामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा आपण निर्णय घेतला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर रामदासजी आठवलेले भीमशक्ती शिवशक्तीचा नारा देऊन त्या ठिकाणी आपण आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षातून काँग्रेसपासून बाजूला झाले आणि भाजप शिवसेनेबरोबर गेले. 2014च्या निवडणुकीमध्ये अत्यंत मोठ्या प्रभावाने मोदींची सत्ता झालं, मोदी पंतप्रधान झाले. 2019ला सुद्धा या राज्यातील पुन्हा मोदींचा सरकार आणण्यासाठी रामदास आठवलेंचा सर्वात मोठं योगदान. मित्रांनो, एक लक्षात घ्या का भारतीय जनता पक्ष 2019च्या निवडणुकीत दक्षिणेमधून काही लीड मिळाला असेल त्या लीडमध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. आठवले साहेबांनी इथं मोदी साहेबांची सभामध्ये त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं जे काही लीड मिळालं ते 2019ला मिळालेलं लीड ते रिपब्लिकन पक्षाचं लीड आहे. त्यानंतर आता अलीकडच्या राजकारणामध्ये शिवसेनेचं मतं फुटली, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, भाजप सुद्धा सेनेपासून बाजूला गेली. या सर्व घटनेमध्ये भाजपची किती मतं आहेत, राष्ट्रवादीची किती मतं आहेत किंवा एकनाथ शिंदेची किती मतं आहेत हे मोजायला जागा नाही. जर भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष आहे, देश पातळीवर त्यांना 400 पार करायचं आहे, मग 27-28 घटक पक्षांना एकत्र करण्याचं काय काम आहे? काहीला जागा दिल्याने आपल्याला जागा दिलेली तरी साहेब म्हणतात महायुतीचा प्रचार करू, पण ते काही मनानं म्हणत नाही. त्यांच्या मनात वेदना आहे का आपल्याला डावललं गेलं आणि कोणी डावललं गेलं हे स्पष्टपणे सर्व महाराष्ट्रामध्ये राज्यातले देशात माहिती झालेलं आहे. मग या संदर्भातली आपल्याला भूमिका घेण्याचं खरं कारण नगर जिल्ह्याचं कारण आहे. नगर जिल्ह्यात त्याची मेक आहे. आपण इथंच भूमिका घेतली पाहिजे. आपल्याला भूमिका घेण्याची गरज आहे. तुम्ही आम्ही म्हणले, सुरेंद्र भाऊ म्हणले, संजय भाऊ म्हणले तर आम्ही निश्चितपणे फॉर्म भरून आणण्याची तयारी आहे. सुरेंद्रनं सांगितल्या पद्धतीनं
आपले घरबार आताच एका हॉटेलवर जाऊन बसलेले कधी आपल्याला बोलवतात. त्या ठिकाणी त्यांच्या चर्चा चालू आहे. रिपब्लिकन पक्षातील चळवळीचा कार्यकर्ता आहे, अत्यंत जागरूक कार्यकर्ता आहे. राजकारणात मतं कोणाला द्यायची, सत्ता परिवर्तन कसं करायचं हे त्याला सांगावं लागत नाही. त्याची मनाची तयारी झाली असेल यावेळी. पण हे दुर्दैव असं आहे की आपल्याला मात्र पाटलाच्या वाड्यावर जाण्याची मोठी सवय आहे. आपल्या निवडणूक सुरू झाल्या का आपल्या अंगात येतं. त्या उमेदवाराला काय वाटत नाही, तो शांतपणे झोपलेला असतो. पण आपल्या इकडच्या कार्यकर्त्याला वाटतं मी कधी जाईल, कधी गाडी घेईल, कधी प्रचार करेल. आणि जे काही वडापाव असेल ते काही खायला मिळेल, काही असेल. कार्यकर्त्याला काय जेवणाचं काय घेऊन बसते मला काय समजत नाही. दारू काय माहित नाही का आपल्याला. हजारो लिटर दारू आपण दर दिवस वर्षभरात पित असतो. टनानं मटण खात असतील तरी सुद्धा त्या गोष्टीसाठी हे करा. किती निवडणुकीत तुमच्यापर्यंत पैसे येतात? 5,000च्या पलीकडे कोणाला तालुका याला पैसे येत नाही. शाखेवाल्याला येतच नाही, त्याला 2,000 रुपये येतात. ते काय बूथवरचं काम करायचं आणि 15-20 दिवस आहे ना तुम्हाला काहीतरी थोडे ते हे करतील. आमचे भाई संघारे येते निवडणूक देते ते सांगायचे का आपल्याला जर पाटलाच्या घरी लग्न असेल तर आपल्याला जर बोलवणं आलं रामा तू काय म्हणून काय बोलवणं आलं, तू घरी ये, तुला बोलवलंय. अशा पद्धतीने ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी तो कार्यकर्ता रात्रभर त्याला झोप येत नाही. तो कपडे घालूनच उभा राहतो, रात्रभर झोप येत नाही. कपडे घालून बसलेला असतो. कधी जाऊन पाटलाला भेटेल आणि पाटलाने का बोलवलं म्हणून सांगेल, विचारेल. पाटलाकडे जातो, त्याला ते पाटील बाई चहा पण देते. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.